काय झालेलं नाही, माझं एक काम आहे तुझ्याकडं. हे बघ आजी, खूप जेवलंय, आता भूक नाही. जेवायचं काम नाही, मग वेगळंच काम आहे माझं. बोल. इकडे ह्या बघ, आपल्याला जायचंय एका ठिकाणी, तर कापड बॅगेत भरून ठेव. मी फोन केला, तू यायचंस. खय जाऊचा म्हणजे कोकणात जाऊचा? काय तिकीट कन्फर्म झाली, पण जाऊचा खया? ते आत्ताच कशाला, नंतर सांगेन मी तुला. फक्त तू तयार राहा. पण ही गोष्ट कोणाला बी सांगायची नाही. कोणाला म्हणजे कोणालाच नाही. शिवाला नाही, वंदीला नाही, आणि तुझ्या पाना गँगला पण नाही. हा, पण आजी सगळं ठीक आहे ना? म्हणजे काय प्रॉब्लेम नाही ना? शिवाला सांगतो तसं मी, एवढं काय. आता काय सांगितलं? कोणालाच नाही सांगायचं. नाही सांगणार. काय आहे ना, माझ्या डोसक्यात ना एक किडा वळवळ वळवळ वळवळतोय. त्याला काढून टाकायचं आहे, कळलं? आले म्या. मी गावात तुझ्यासाठी इतकं सगळं केलं आणि तू असा वागलायस. मी नाही म्हणाल्यावर पण तू बाई आजी आणि आईला पुढे केलंस. अगं दिव्या, मी फक्त त्यांना सांगितलं. आणि हे बघ, आपल्याला ना आता गावी जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला आपल्या बंगल्यात जायचंय ना. मी काय म्हणते, आपण आता गावाला जाणार, मग तुझ्या आजोबांना कन्व्हिन्स करणार, मग तुझ्या आजोबा तुझ्या डॅडला कन्व्हिन्स करणार. त्यापेक्षा आपणच डिरेक्टली तुझ्या डॅडला भेटू आणि त्यांना कन्व्हिन्स करू. हा, ठरलं, असं करूयात आपण. चल. हे असं काही करू नको, उगाच एकाचे दोन होऊन बसतील. निघाला वय. हो आजी, पाया पडतो. यशस्वी व्हा, सांभाळून जा. आणि दिव्या, परत ये, पण पाहुणी म्हणून. दिव्या, जाऊया बापू. हे काय निघालात? ते निघालेत आता जायला त्यांच्या घरला. लगेच? हो, ते जरा काय बिझनेसची जरा कामं खोळंबली आहेत, त्यामुळे जावं लागेल. जाऊया बापू. हा, थोडस काम होतं तुमच्याकडे. काय आहे, मला जरा पैशांची नड होती. ते जरा एक महत्वाचं काम आलंय म्हणून. जग्या, अरे ते आपल्या घरचे जावई आहेत, त्यांच्याकडे पैसे मागतोस वय र? बाई आजी, काका आहे ना माझा, माझ्याकडे तर मागूच शकतो. अगं पण थँक्यू दिव्या. मला आहे ना, खरंच ते जरा बँकेचा प्रॉब्लेम झाला ना, आले की लगेच देतो मी, लगेच. काका, तू काही काळजी करू नकोस. किती अमाऊंट हवी आहे सांग, चंदन देईल. चेक आहे, पेन. रक्कम नाही. भरून घ्या. हा, पेन. वा वा वा, जावे बापू, अहो लाखात आहात हा, तुम्ही लाखात आहात. म्हणजे हो, त्या दुसऱ्या जावायला तुमच्या इतकी सरही नाहीये. आजी, काय ह्या वयात देवदर्शन करायचं सोडून ह्यांच्या मागे काय लागलोय आपण? ए, देवदर्शन तू कर, म्या नाही करणार. म्या म्हणलंय का नाही तुला की माझ्या डोसक्यात संशयाचा किडा वळवळतोय. तू शांत की पातूर, म्या हे असंच करत राहणार पाठलाग. अगं पण कसला संशय? आता कुणाचा फोन आणि काकूचा फोन, काकूचा. हा, हिरवा बटन. बोल ग वंदी. अहो आई, हे काय पत्र लिहून गेलायत माझ्या नावाने तुम्ही? काय? कुठे गेलायत तुम्ही? आता दिव्याचा पाठलाग करायची काय गरज आहे? कसला संशय आहे तुम्हाला? अगं या बघ, तुला जर खरं सांगितलं असतं तर तुम्हाला पाठवलं असतं सोय ग. म्हणून सिनेमात तसं चिठ्ठी लिहून ठेवतात आणि पळून जातात, तसं मी पळाले. हो आई, पण ह्या वयात कशाला हे नसते उद्योग करायचे? वंदी, तुला खरं सांगू का ग, माझ्या ना ध्यानात आलंय का दिव्या आणि चंदन दोघ जण आपल्यापासून काहीतरी लपवित्यात.
दिव्या एक काहीतरी सांगत होती, त्यो एक काहीतरी सांगत होता. ते ऐकल्यानंतर मला असं वाटायला लागलं त्यांच्या एकूण वागण्यावरनं की हे दोघं आपल्यापासून काहीतरी लपवत्या. म्हणून म्हणलं की आपण ह्यांचा शोध घेऊया की काय आहे नक्की. पण मला सांगा, तुमचा हा संशय खोटा ठरला तर? जर खोटा ठरला तर आल्यानंतर तुझ्या समोर माझ्या थोबाडीत 2 मारून घेईन म्या. झालं? पण म्या पाठलाग करणार आणि नक्की काय आहे त्याचा शोध लावणार. अहो तसं नाही आई, पण एवढ्या लांबचा प्रवास आणि तुम्ही एकट्याने करणार म्हटल्यावर. अगं एकटीनं कुठं, माझ्या बरोबर अप्पर हाय. हा हो हो काकू, आणि मला पण आत्ताच कळालं गाडीत बसल्यावर. हा अरे देवा, असं आहे का? बरं बरं, पण सांभाळून जा आणि काळजी घ्या आणि कळवत राहा मला. काय काय होतंय ना ते समज कळवत राहणार तुला. तू अजिबात काळजी करू नकोस आणि हे शिवा बिवाला कुणाला सांगू नकोस. हा. अग त्यांची गाडी पुढे चालली आहे. ठेव फोन. तुला सांगते आपण, अरे किती बी झालं तरी दिव्या माझी नात आहे का नाही. तिला काय चांगलं आणि काय वाईट हे अजून कळत नाही रे. फक्त तिला वाटतं काय भरपूर पैका मिळाला, दागदागिने घातले, ऐश्वर्याम केला, गाडीतनं फिरलं म्हणजे समज असते. तर तसं या जगात नाही आहे. आणि किती बी झाली तरी माझ्या कैलासाची लेक आहे. मग आजीचं काम नाही काय नातीला सांभाळायचं. म्हणून त्या पिरमापोटी मी हे समज करते. पण त्या दिव्याला कळत नाही ना. तिला चांगलं सांगायला गेलं की तिला वाटतं माझ्या वाईटावरच आहे.